कोल्हापुरात भाकपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन आंदोलन. आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात भाकपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करून आंदोलन करण्यात आले. ऐतिहासिक बिंदू चौक या ठिकाणी यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल केला नसल्यामुळे भाकप आक्रमक झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा आंदोलकांनी जाळण्यासाठी आणल्यानंतर 2 वेळा पोलिसांनी तो आंदोलकांकडून काढून घेतला आणि यावेळी आंदोलन आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. या झटापटीत पोलिसांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावर देखील पाय दिला. आंदोलकांना धक्काबुक्की केली असा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रशासनाला माणसांच्या जीवापेक्षा पुस्तकांपेक्षा मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळा महत्त्वाचा वाटतो का अशी टीका प्रशांत आंबे यांनी केली आहे. आता थोड्यापूर्वी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या डोळ्यांनी पाहिलं, आज आम्ही गृहमंत्र्यांचा पुतळा जाळणार होतो. पण त्या पुतळ्याची पोलिसांना एवढी काळजी आहे की जो पुतळा ज्या जिवंत माणसाने आणला त्यांचा जीव जरी गेला तरी चालतंय अशा पद्धतीनं पोलीस ढकलत होते. तुम्हाला मागं जो बुरुज दिसतोय तिथं पण काही लोकांना ते ढकलत होते. कुणाचं डोकं जर त्या बुरुजावर आदळलं असतं आणि ते डोकं फोडून कुणाचा जीव गेला असता तर कोण जबाबदार? म्हणजे शिवाजी महाराजांपेक्षा, पानसरेंपेक्षा, ह्या महाराष्ट्रातल्या महिलांपेक्षा देवाभाऊंचा फक्त पुतळा यांना महत्त्वाचा आहे. म्हणजे त्या पुतळ्याची सुरक्षितता ह्यांना जास्त महत्त्वाची आहे. ह्यांना आमच्यासारखी जिवंत माणसं महत्त्वाची नाहीत, शिवाजी महाराज महत्त्वाची नाहीत. आणि या गोष्टीचा मी आज निषेध करतो, या पोलिसांचा निषेध करतो. एवढंच तुम्हाला जर ते तुमची ताकद, तुमचं धैर्य दाखवायचं असेल तर त्या आमदार संजय गायकवाडला अटक करा, त्याच्यावर दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करा आणि त्याला इथं कोल्हापुरात ओढून आणा. काय तुमचा जोर आमच्यासारख्या गोरगरीब चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर दाखवू नका, नाहीतर एक दिवस जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. हे पहा, आपण सर्व गेले 4 दिवस महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे पाहतात. महाराष्ट्र जनता पाहते. एका 30 वर्षाच्या निष्पाप युवकावरती त्याला धमक्या देणारे संजय गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे संजय गायकवाड, गोविंद पानसरे यांचा अपमान करणारे आणि शिवाजी कोण होता या चांगल्या पुस्तकाची बदनामी करणारे संजय गायकवाड यांच्यावरती गेले 4 दिवस झालं पोलीस जे आहेत हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या दबावापोटी कॉग्निजेबल गुन्हा दाखल करत नाहीत. म्हणून आम्ही परवा दिवशी एसपीने निवेदन दिलं, त्यांना 24 तासाची मुदत दिली की तुम्ही कॉग्निजेबल ऑफेन्स करा. जर फेसबुकवरती छोटीशी पोस्ट टाकून मोदींच्या बद्दल टाकली, फडणवीस बद्दल टाकली तर लहान मुलींना देखील इथं अटक होते, कार्यकर्त्यांना अटक होते. तर अशा वेळी 6 मिनिटं तब्बल 38 शिव्या देणारा हा संजय गायकवाड कोण लागून गेला आहे? हे सरळ सरळ दिसतंय की तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो. एकानं म्हणायचं चुकीचं आहे फडणवीसने आणि एकनाथ शिंदेनी, आणि संजय गायकवाड त्याच्या कार्यकर्त्यांनी चालू ठेवायचा दुग्धाभिषेक करायचा. अरे दुग्धाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा करतात. संजय गायकवाड हा नालायक, हा गुंड, ओळून टाकलेला अशा पद्धतीचा हा किडा, याला तुम्ही दुग्धाभिषेक घालतायत आणि याच्याबद्दल कुणाच्या वतीने करतात? ते शिवसेनेच्या वतीने करतात. आणि याला आम्ही विरोध करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस हे पोलिसांच्या दबाव आहेत, म्हणून त्यांचा आम्ही आज या ठिकाणी पुतळा दहन करायचं हे लोकशाही मार्गाने दिला अधिकार आहे, हे आम्ही आज बजावत होतो. पण काल रात्रीपासून, काल दुपारपासून पोलिसांचे दबाव सुरू आहेत. पोलीस आम्हाला सांगतात आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे. पोलिसांना आम्हाला हे विचारायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रात अपमान झालेला चालतो का? आया बहिणींचा नारी शक्ती वंदन बिल आणतायत, आया बहिणींचा अपमान झालेला चालतो, फक्त देवाभाऊचा आणि एकनाथ शिंदेचा अपमान झालेला चालत नाहीये. पोलिसांची खरी जबाबदारी, पोलिस आमचे करदाते, आमच्या पैशातून पोलिसांचा पगार भागतोय. पोलीस हे आमचे नोकर आहेत, देवेंद्र फडणवीसचे नाही आहेत. आणि कार्यकर्ते ज्या तुम्ही बघता सगळे तरुण कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, हे आज पुतळा जाण्याचा प्रयत्न करत असताना कशा रीतीने या ठिकाणी बळजबरी करतायत आणि पुतळा काढून ह्याचा प्रयत्न सुरू आहे. अजून देखील आम्हाला म्हणायचं आहे की देवाभाऊलाच फक्त मान सन्मान आहे का? शिवाजी महाराजांना मान सन्मान नाहीये का? अजून देखील वेळ गेलेली नाहीये. आम्ही उद्या बुलढाण्यामध्ये हजारोंच्या संख्येनं संजय गायकवाडला विचारण्यासाठी त्याच्या घरामध्ये
तो म्हणतो घर में घुस के मारेंगे. खऱ्या अर्थाने आम्ही शिकवणार आहे घर में घुस के कसे मारतात. हे पुस्तक घेऊन शिवाजी कोणाला जाणार आहे आणि त्याला जाब विचारणार आहे. देवेंद्र फडणवीस रोक सको तो रोक लो. देवेंद्र फडणवीसला आव्हान देतो आम्ही की तुम्ही आम्हाला अडवून दाखवाच. यावेळी गोविंद पानसरे आणि शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या सच्च्या कार्यकर्त्याशी तुम्ही पंगा घेतलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.